ट्रान्सपोर्ट इन प्लांटच्या फटाफट रिव्हिजनच्या दुसऱ्या भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. प्लांट वॉटर रिलेशन हा दुसरा भाग. यामध्ये आपण पाहणार आहोत प्लांट आणि वॉटर यांच्यामध्ये काय काय संबंध आहे आणि यामध्ये काही महत्त्वाच्या कन्सेप्टचं आपण डिस्कशन करणार आहोत. सुरुवात करूया. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. कारण बहुतेक ऑर्गॅनिक कंपाऊंड हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत असतात, त्यामुळं या ठिकाणी आपण म्हणतो की वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. प्रोटोप्लाझम इज मेनली वॉटर इन विच व्हेरियस मॉलिक्युल्स आर डिझॉल्व्ड अँड सस्पेंडेड. आपण पाहतो की प्लांट बॉडी किंवा कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये 70% हे पाण्याचं प्रमाण आहे. मग सेलमधलं प्रोटोप्लाझम याला अपवाद असू शकणार नाही. सॉफ्ट प्लांट पार्ट्स मोस्टली कंटेन वॉटर. एक्झाम्पल वॉटरमेलन हॅज 92% वॉटर. तर हा भाग महत्त्वाचा आहे. वॉटरमेलन म्हणजे टरबूज, त्यामध्ये 92% इतकं पाणी आहे. हर्बेशियस प्लांट हॅव ओनली 10 to 15% ऑफ ड्राय मॅटर. आता हर्बेशियस प्लांट म्हणजे ज्यांचं स्टेम सॉफ्ट आहे अशा प्रकारचे जे प्लांट आहेत त्यांच्यामध्ये ड्राय मॅटरचं प्रमाण फक्त 10 ते 15%च आहे. म्हणजे उरलेलं 85% काय असेल त्यांच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असू शकतं. सो ड्राय सीड अँड वुडी पार्ट्स ऑल्सो कंटेन लिटल वॉटर. त्यानंतर अगदी ड्राय वाटणारे सीड किंवा अगदी वुडी वाटणारे पार्ट जरी असतील, अगदी कठीण वाटत असतील, कडक वाटत असतील, तरी त्यामध्ये सुद्धा कमी प्रमाणात होईना वॉटर असतं. मॅच्युअर कॉर्न प्लांट ॲब्झॉर्ब 3 liters ऑफ वॉटर डेली. ठीक आहे. कॉर्न प्लांट म्हणजे मक्याचं झाड दर दिवशी किती 3 लिटर पाणी इतकं ॲब्झॉर्ब करत असतं. मस्टर्ड प्लांट ॲब्झॉर्ब वॉटर इक्वल टू इट्स ओन वेट इन अबाउट 5 hours. आता इथं मस्टर्ड प्लांटबद्दल दिलेलं आहे. दर 5 तासामध्ये त्याच्या वजनाचे इतकं टोटल पाणी ते ॲब्झॉर्ब करत असतं. तर हे काही महत्त्वाचे ऑब्झर्वेशन होते, हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर वॉटर पोटेन्शियल किंवा साय बद्दल माहिती दिलेली आहे. सो साय किंवा वॉटर पोटेन्शियल म्हणजे काय, तर ही पाण्याची पोटेन्शियल एनर्जी आहे. इट इज अ मेजर ऑफ ॲबिलिटी ऑफ द वॉटर मॉलिक्यूल टू मूव्ह फ्रीली इन द सोल्युशन. व सोल्युशनमध्ये हे वॉटर मॉलिक्यूल किती मुक्तपणे संचार करू शकतात, किती मॉलिक्यूल हे मूव्ह करू शकतात, याचं हे मोजमाप किंवा मेजर झालं. कोण? वॉटर पोटेन्शियल. इट इज एक्सप्रेस इन द प्रेशर युनिट सच एज पास्कल. मग आपण या वॉटर पोटेन्शियलला पास्कल या प्रेशरच्या युनिटमध्ये व्यक्त करत असतो. वॉटर मॉलिक्यूल हॅव कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. वॉटर मॉलिक्यूल सतत मुवमेंटमध्ये असतात, त्यामुळे त्यांना कायनेटिक एनर्जी असणं स्वाभाविक आहे. हे लिक्विड अँड गॅशियस फॉर्म दे शो रॅन्डम रॅपिड अँड कॉन्स्टंट मोशन. तर जेव्हा हे लिक्विड किंवा गॅशियस या फिजिकल स्टेटमध्ये असतात तेव्हा या मॉलिक्यूलची सतत रॅन्डम म्हणजे विशिष्ट दिशा नसलेली, त्यानंतर रॅपिड जलद गतीने आणि कॉन्स्टंट अशी सतत मोशन सुरू असते. ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर इन अ सिस्टम इन्क्रीजेस इट्स कायनेटिक एनर्जी ऑर वॉटर पोटेन्शियल ऑल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे. तर आता या ठिकाणी मॉलिक्यूलची मुवमेंट ही सतत सुरूच असते आणि जसं एखाद्या सिस्टीममध्ये पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन, पाण्याचं प्रमाण वाढायला लागतं, त्या प्रमाणानुसार सर्वांची कायनेटिक एनर्जी किंवा सर्वांचं वॉटर पोटेन्शियल सुद्धा वाढत असतं. त्यामुळं प्युअर वॉटरचं म्हणजे शुद्ध पाणी ज्याच्यामध्ये सगळं फक्त आणि फक्त पाणीच आहे, त्या ठिकाणी त्याचं वॉटर पोटेन्शियल हे ग्रेटेस्ट असेल. ठीक आहे. जर प्युअर वॉटर असेल तर वॉटर मॉलिक्यूल मूव्ह फ्रॉम हाय एनर्जी सिस्टीम दॅट इज हाय वॉटर पोटेन्शियल टू लो एनर्जी सिस्टीम. तर पाण्याच्या मॉलिक्यूलची मुवमेंट ही हाय वॉटर पोटेन्शियलकडनं लो वॉटर पोटेन्शियलकडे होत असते. तर अशा प्रकारची जी मुवमेंट आहे, सच सबस्टन्स ऑफ मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस डाऊन द ग्रॅडियंट ऑफ फ्री एनर्जी इज कॉल्ड एज डिफ्युजन. आता इथे आपण डिफ्युजनला थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहतो. आतापर्यंत आपण काय सांगितलेलं होतं, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. आता आपण काय म्हणतो, हाय वॉटर पोटेन्शियल टू लो वॉटर पोटेन्शियल. ठीक आहे. तर या ठिकाणी वॉटर पोटेन्शियलला आपण फ्री एनर्जीच्या स्वरूपात सुद्धा व्यक्त करतोय. ठीक आहे. मग फ्री एनर्जी म्हणा, कायनेटिक एनर्जी म्हणा किंवा पोटेन्शियल एनर्जी म्हणा, आपण बोलतोय कशाबद्दल, वॉटरच्या मॉलिक्यूलबद्दल. मग वॉटर मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी म्हटलं तरी तेच, वॉटर मॉलिक्यूलची पोटेन्शियल एनर्जी म्हटलं तरी तेच, आणि त्यांची फ्री एनर्जी म्हटलं तरी तेच, म्हणजेच काय, वॉटर पोटेन्शियल. तर अलॉंग द ग्रेडियंट असेल तर हे काय झालं, डिफ्युजन. आता वॉटर पोटेन्शियल ऑफ द प्युअर वॉटर ॲट स्टँडर्ड टेम्परेचर विच इज नॉट अंडर एनी प्रेशर इज सेड टू बी 0. हे महत्त्वाचं कन्सिडरेशन आहे की शुद्ध पाण्याचं वॉटर पोटेन्शियल स्टँडर्ड टेम्परेचर ला किती दिलेलं आहे, 0 इतकं दिलेलं आहे, जे की मॅक्सिमम आहे. ठीक आहे. कारण आत्ताच आपण पाहिलं प्युअर वॉटरचं वॉटर पोटेन्शियल कसं असतं, मॅक्सिमम असतं. तर या ठिकाणी आपण बघू शकतो यू शेप एक ट्यूब दाखवलेली आहे आणि या ठिकाणी इथे आतमध्ये काय बसवलेली आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. दोन्ही बाजूला जर प्युअर वॉटर असेल तर अशा प्रकारे इथे मुवमेंट होईल का, होणार नाही, स्वाभाविक आहे. ठीक आहे. कारण काय, दोन्ही बाजूला जर प्युअर वॉटर असेल तर दोन्ही बाजूला 0 इतकंच त्यांचं वॉटर पोटेन्शियल असेल, त्यामुळे नेट मुवमेंट काय असेल, 0 असेल. नेट मुवमेंट म्हणतोय, अजिबात मुवमेंट होणार नाही असं नाही म्हणता येणार आपल्याला. ठीक आहे. पुढे इफ अ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन प्युअर वॉटर. तर आता आपण पाहूया की या ठिकाणी साईड ए नाव देऊ आणि इकडे नाव देऊ साईड बी. तर ए साईडला आपण काय करतोय, काही सोल्यूट डिझॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे. मग आता जर या बाजूला म्हणजे साईड एला सोल्यूट डिझॉल्व्ह केले तर त्या ठिकाणी काय होईल, वॉटर पोटेन्शियल वाढेल का कमी होईल. सो स्वाभाविक आहे या ठिकाणी वॉटर पोटेन्शियल कमी होईल. का, कारण या ठिकाणी आता जी काही सिस्टीम तयार झाली त्या सिस्टीममध्ये कम्पॅरेटिव्हली वॉटर मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी झालेलं आहे.
ठीक आहे, रिड्युसिंग इट्स वॉटर पोटेन्शियल. हेन्स वॉटर पोटेन्शियल ऑफ सोल्युशन इज ऑलवेज लोअर दॅन प्युअर वॉटर. महत्त्वाचं आर्ग्युमेंट आहे. सोल्युशनचं वॉटर पोटेन्शियल नेहमीच शुद्ध पाण्यापेक्षा कमी असेल. मॅग्निट्यूड ऑफ लोअरिंग ऑफ वॉटर पोटेन्शियल ड्यू टू डिझोल्युशन ऑफ सोल्यूट इज कॉल्ड एज सोल्यूट पोटेन्शियल ऑर ऑस्मोटिक पोटेन्शियल. तर यात सेकंड टर्म भेटते आपल्याला. आता सोल्यूट डिझॉल्व्ह केल्यामुळं प्युअर वॉटरचं वॉटर पोटेन्शियल जे काही कमी झालं, जेवढ्याने कमी झालं त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, सोल्यूट पोटेन्शियल. कारण परिचयामध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह केला होता म्हणून हे कमी झालेलं आहे. तर याला आपण नाव दिलं सायस. सायस इज ऑलवेज निगेटिव्ह. द मोर द सोल्यूट मॉलिक्यूल लोअर इज द सायस. मग जेवढे सोल्यूट मॉलिक्यूल जास्त असेल तेवढं सायसची व्हॅल्यू आणखीन कमी आणि आणखीन कमी होत जाईल. फॉर सोल्युशन ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर वॉटर पोटेन्शियल इज इक्वल टू सोल्यूट पोटेन्शियल. आता एखादं सोल्युशन ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आहे तर त्या सोल्युशनचं वॉटर पोटेन्शियल किती असेल, तर त्या सोल्युशनमध्ये जे काही फ्री शुद्ध पाण्याचं होतं ते तर 0 होतं. मग सोल्यूट पोटेन्शियल त्यातनं मायनस केलं म्हणजे उत्तर किती असेल, सोल्यूट पोटेन्शियल इतकंच त्या सिस्टीमचं वॉटर पोटेन्शियल असेल. म्हणजेच मायनसमध्ये असेल कुठल्याही सोल्युशनसाठी त्याचं वॉटर पोटेन्शियल. ठीक आहे, आता इथे या साईडला आपण पाहू शकतो, बी साईडच्या ट्यूबला पहा, प्रेशर पोटेन्शियल 0 आहे कारण नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ठीक आहे, त्यानंतर सोल्यूट पोटेन्शियल सुद्धा 0 आहे कारण साईड बीला सोल्यूट आपण डिझॉल्व्ह केलेला नाही आहे. त्यामुळे साईड डब्ल्यू इकडे किती आलेला आहे, 0 आलेला आहे. ठीक आहे, साईड एला जर आपण पाहिलं तर इथे प्रेशर पोटेन्शियल 0 आहे पण सोल्यूट या ठिकाणी डिझॉल्व्ह केल्यामुळं त्याची व्हॅल्यू 0पेक्षा कमी म्हणून -0.4 अशी घेतलेली आहे. त्यामुळे साईड डब्ल्यूची व्हॅल्यू साईड एला किती येते, मायनसमध्ये येते कारण हे सोल्युशन आहे आणि सोल्यूटचं वॉटर पोटेन्शियल हे नेहमीच कमी असतं शुद्ध पाण्यापेक्षा. If a pressure greater than atmospheric pressure is applied to the pure water or a solution, its water potential increases. म्हणजे जर या ठिकाणी आपण प्रेशर एक्सेस जास्तीचं दिलं तर मात्र वॉटर पोटेन्शियल 0पेक्षा सुद्धा इन्क्रीज होऊ शकतं. इट इज इक्वल टू द पंपिंग वॉटर फ्रॉम वन प्लेस टू अनदर. हा प्रकार काय झाला तर आपण वॉटर पंपच्या साह्यानं एका ठिकाणाहून म्हणजे जमिनीवरून वरच्या माळ्यावर किंवा वरच्या मजल्यावर आपण वॉटर पंप करत असतो. कारण आपण काय करत असतो, तिथे वॉटर पोटेन्शियल ग्राउंड फ्लोअरला वाढवत असतो आणि टॉप फ्लोअरला, त्यामुळे पाणी अपोजिट डायरेक्शनमध्ये सुद्धा जाऊ शकतं. वेन वॉटर एंटर्स अ प्लांट सेल ड्यू टू डिफ्युजन इट कॉजेस प्रेशर अगेन्स्ट द सेल वॉल, सो इट मेक्स द सेल टर्जिड. दिस इन्क्रीजेस द प्रेशर पोटेन्शियल. तर लक्षात घ्या, ठिकाणी जेव्हा सेलमध्ये पाणी एंट्री घेत असतं, एंट्री घेतल्यावर त्या पाण्याचं त्या सेलच्या सेल वॉलवर प्रेशर निर्माण होत असतं आणि त्यामुळे ती सेल तट्ट फुगून जाते, सेल टर्जिड होते असं आपण म्हणतो. तर या ठिकाणी काय निर्माण झालेलं आहे, प्रेशर पोटेन्शियल निर्माण झालेलं आहे किंवा प्रेशर पोटेन्शियल सेलचं वाढलेलं आहे हे लक्षात घ्या, इन्क्रीज होत असतं. ठीक आहे, आता या ठिकाणी परत एकदा तेच कॅल्क्युलेशन दिले त्यामुळे ना परत चर्चा करण्याची गरज नाही. Pressure potential is usually positive, though negative potential or tension in the water column in the xylem plays a major role in the water transport up a stem. तर लक्षात घ्या, प्रेशर पोटेन्शियल हे बहुतेक वेळेस काय असतं, पॉझिटिव्ह असतं. म्हणजे जेव्हा ते खालून वरच्या बाजूला जात असतं, म्हणजे खालून वरच्या बाजूला जर ते पुश केलेलं असेल तर आपण त्याला काय म्हणतो, पॉझिटिव्ह म्हणतो. याऐवजी जर ते वरती ओढल्या जात असेल, लक्षात घ्या, वरतून ते ओढल्या जात असेल तर मात्र प्रेशर पोटेन्शियलला आपण या ठिकाणी निगेटिव्ह म्हणतो. मग निगेटिव्ह प्रेशर पोटेन्शियलच्या मदतीने प्लांट बॉडीमध्ये होणारी वॉटरची मुवमेंट होत असते. प्रेशर पोटेन्शियल पॉझिटिव्ह असताना हा प्रकार म्हणजे कुठला, तर रूट प्रेशरचा. पुढे पाहूया, वॉटर पोटेन्शियल ऑफ अ सेल इज अफेक्टेड बाय सोलिड पोटेन्शियल. मग कुठल्याही सेलचं वॉटर पोटेन्शियल याच्यावर सगळ्यात महत्त्वाचा परिणाम कशाचा होतो, सोलिड पोटेन्शियलचा. कारण त्याच्यामध्ये किती सोलिड डिझॉल्व्ह झालेला आहे यावरून ते डिसाईड करता येतं. प्रेशर पोटेन्शियल, तर रिलेशनशिप इथे या ठिकाणी दिलेली आहे, साय डब्ल्यू इज इक्वल टू साय एस प्लस साय पी, सोलिड पोटेन्शियल आणि प्रेशर पोटेन्शियल. आता आपण नॉर्मली सांगतो 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला प्रेशर पोटेन्शियलची व्हॅल्यू आपण 0 घेतलेली आहे म्हणून साय डब्ल्यू इज इक्वल टू साय एस हे युज्युअल कॅल्क्युलेशन आहे. त्यानंतर महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे ऑस्मोसिस. काय आहे ऑस्मोसिस? स्पॉन्टेनियस डिफ्युजन ऑफ वॉटर अक्रॉस डिफरन्शियल ऑर सेमी परमिएबल मेम्ब्रेन. म्हणजे सेमी परमिएबल मेम्ब्रेनला छेदून होणारी कुणाची मुवमेंट, वॉटरची होणारी ही मुवमेंट म्हणजे ऑस्मोसिस. यामध्ये सेल मेम्ब्रेन आणि टोनोप्लास्ट ह्या अशा मेम्ब्रेन आहेत की ज्या सेमी परमिएबल नेचरच्या आहेत. आता टोनोप्लास्ट म्हणजे काय, तर टोनोप्लास्ट म्हणजे प्लांट सेलमध्ये जी व्हॅक्यूल असते त्या व्हॅक्यूलच्या मेम्ब्रेनला टोनोप्लास्ट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, दे आर द इम्पॉर्टंट डिटर्मिनंट्स ऑफ मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल इन ऑर आउट ऑफ द प्लांट सेल. मग प्लांट सेलच्या आतमध्ये जायचं किंवा बाहेर जायचं हे कोण डिसाईड करत असतं, तर त्या ठिकाणची सेलची सेल मेम्ब्रेन किंवा त्या ठिकाणी असलेल्या व्हॅक्यूलची टोनोप्लास्ट. सेल वॉलबद्दल जर आपण चर्चा केली तर ती बॅरियर नाही आहे कारण ती कशी आहे, फ्रीली परमिएबल आहे. ठीक आहे, इट इज नॉट बॅरियर टू मुवमेंट ॲज इट इज परमिएबल टू वॉटर अँड सबस्टन्सेस इन द सोल्युशन. पुढचा भाग आहे व्हॅक्युलर सॅपचा. ठीक आहे, व्हॅक्युलर सॅप म्हणजे काय, जे काही सबस्टन्सेस व्हॅक्यूलच्या आतमध्ये असतील त्याला म्हटलेले व्हॅक्युलर सॅप. सो इन लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल कॉन्ट्रीब्यूट टू द सोलिड पोटेन्शियल ऑफ द सेल. तर व्हॅक्यूलच्या आतमध्ये असलेलं तरी शुद्ध पाणी असणार आहे का, नाही, त्यामध्ये सुद्धा सोलिड डिझॉल्व्ह असतील. त्यामुळं व्हॅक्युलर सॅप हे काय करत असतं, सेलच्या सोलिड पोटेन्शियलला कॉन्ट्रीब्यूट करत असतं. म्हणजे सेलचं सोलिड पोटेन्शियल डिपेंड करतं त्या व्हॅक्यूलमध्ये कशा प्रकारचे सबस्टन्सेस डिझॉल्व्ह झालेले आहेत यावर.
त्यानंतर नेट डायरेक्शन अँड रेट ऑफ ऑस्मोसिस डिपेंड अपॉन द प्रेशर ग्रेडियंट अँड कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजे ऑस्मोसिस किती वेगानं होईल हे कशावर अवलंबून असतं, तर प्रेशरचा डिफरन्स म्हणजेच ग्रेडियंट किती आहे आणि कॉन्सन्ट्रेशनचा ग्रेडियंट किती आहे. अर्थातच हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे मुवमेंट होईल. आणि कॉन्सन्ट्रेशनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर वॉटर मॉलिक्यूलचं जिकडे हाय कॉन्सन्ट्रेशन असेल म्हणजेच वॉटर पोटेन्शियल जिकडे जास्त असेल तिकडून कमी वॉटर पोटेन्शियल असलेल्या सिस्टीमकडे मुवमेंट होईल. वॉटर मूव्स फ्रॉम रिजन ऑफ इट्स हाय केमिकल पोटेन्शियल दॅट इज कॉन्सन्ट्रेशन टू इट्स रिजन ऑफ लोअर केमिकल पोटेन्शियल अंटिल इक्विलिब्रियम इज रिच. जोपर्यंत इक्विलिब्रियम होत नाही तोपर्यंत ऑस्मोसिस होत राहतं. जेव्हा इक्विलिब्रियम होतं त्यावेळेस दोन्ही साईडला काय असतं, वॉटर पोटेन्शियल इक्वल झालेलं असतं हे समजून घ्यायला हवं. या ठिकाणी आपण पाहू शकतो सोल्युशन ए आणि सोल्युशन बी असे दोन बाजू दाखवलेले आहेत. सो हाय वॉटर पोटेन्शियल दॅट इज हाय सोल्यूट पोटेन्शियल. सोल्युशन ए मध्ये आपण काय दाखवलेलं आहे, सोल्यूट मॉलिक्यूल डिझॉल्व्ह आहेत, पण सोल्यूट बीच्या कम्पॅरिझन मध्ये कमी आहे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी सोल्युशन एचं जे वॉटर पोटेन्शियल आहे ते जास्त आहे. आता साईड बीला सोल्युशन बी मध्ये जर पाहिलं तर सोल्यूट मॉलिक्यूल जास्त झालेले आहेत, त्यामुळे याचं वॉटर पोटेन्शियल कमी झालेलं आहे. ठीक आहे, तर याचं सोल्यूट पोटेन्शियल हे अत्यंत कमी आहे. सो व्हेरी लो सोल्यूट पोटेन्शियल. त्यानंतर या ठिकाणी पोटॅटो ऑस्मोमीटरची एक ऍक्टिव्हिटी दाखवलेली आहे. तर हा पोटॅटो आहे. ठीक आहे, या पोटॅटोची आपण पील आउट केलेली आहे, जी वरची साल होती ती काढून टाकलेली आहे. ठीक आहे, आणि पोटॅटो ट्यूबरमध्ये ही अशा प्रकारची ह्याची कॅव्हिटी तयार करून घेतली. यासाठी आपण चाकूचा उपयोग करू शकतो. आणि त्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड शुगर सोल्युशन घेतलेलं आहे. आतमध्ये जे घेतलेलं आहे ते साखरेचं सोल्युशन घेतलेलं आहे. आणि मग याला आपण प्लेन वॉटरमध्ये बाहेरच्या बाजूला एका डिशमध्ये याला ठेवलेलं आहे, ज्यामध्ये काय ठेवलेलं आहे, प्लेन वॉटर ठेवलेलं आहे. राईट. आता आपण ज्या ठिकाणी शुगर सोल्युशन घेतलं होतं त्या ठिकाणी आपण एक टाचणी सुद्धा लावलेली तुम्ही पाहू शकता. तर हा असा सिंपल ऑस्मोमीटरचा एक्सपेरिमेंट. तर इथे आपण जर पाहिलं तर काय होईल, पाण्याची लेवल काय होईल, बाहेरून पाणी आतमध्ये जाईल. कारण काय, बाहेरच्या बाजूला वॉटर पोटेन्शियल जास्त आहे आणि आतल्या बाजूला शुगर सोल्युशन असल्यामुळे वॉटर पोटेन्शियल कमी असेल आणि त्यामुळे वॉटर मुवमेंट होईल. या ठिकाणी या डायग्राममध्ये पाहू शकता इथे वॉटर लेवल इतकी होती, म्हणजे आतल्या बाजूला ही इतकीच लेवल आहे. पण आता या ठिकाणी इथे जर पाहिलं तर ही लेवल इथे वाढलेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. असं का झालं, कारण बाहेरच्या बाजूला पाणी आतमध्ये गेलेलं आहे. तर हा पोटॅटो ऑस्मोमीटर हा ऑस्मोसिसच्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी यूज केला जातो. ठीक आहे, वॉटर एंटर्स द कॅव्हिटी ड्यू टू ऑस्मोसिस. त्यानंतर आणखीन एक डेमॉन्स्ट्रेशन ऑस्मोसिसचं. तर या ठिकाणी थिसल फनेल आपण पाहू शकता की ज्याला इन्व्हर्टेड केलेलं उलटं केलेलं आहे. केप्ट इन अ बीकर कंटेनिंग प्युअर वॉटर. या बीकरमध्ये जे घेतलेलं आहे ते शुद्ध पाणी आहे, प्युअर वॉटर आहे. आणि या इन्व्हर्टेड थिसल फनेलमध्ये आपण शुगर सोल्युशन, सुक्रोज सोल्युशन घेतलेलं आहे. आणि काळजी अशी घेतलेली आहे की इथे आपण एक मेम्ब्रेन अटॅच केलेली आहे. ती मेम्ब्रेन कोणती आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. ठीक आहे, याची सेमी परमिएबल मेम्ब्रेन आपल्याला जी कोंबडीची अंडी असतात त्याच्या शेल मेम्ब्रेनपासून आपल्याला मिळवता येतात, त्यातलं शेल वेगळं काढून. वॉटर मूव्स इन टू द फनेल. आता इथे सुद्धा काय होईल, या बीकरमधल्या प्युअर वॉटरमधनं काय होईल, इकडे आतमध्ये थिसल फनेलमध्ये त्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनला क्रॉस करून पाणी आतमध्ये जाईल आणि त्यामुळे इथे पाहू शकतो पाण्याची लेवल काय होईल, वरती इन्क्रीज होईल. ठीक आहे, कशामध्ये, या थिसल फनेलमध्ये. इट कंटिन्यूज टिल द इक्विलिब्रियम इज रिच. आणि हे कधीपर्यंत होईल, जोपर्यंत इक्विलिब्रियम येणार नाही. म्हणजे थिसल फनेलचं वॉटर पोटेन्शियल आणि बाहेरच्या सिस्टीमचं, म्हणजे बाहेरचं जे प्लेन वॉटर, प्युअर वॉटर आहे त्याचं वॉटर पोटेन्शियल इक्वल होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस होत राहील. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ही डायग्राम. त्यानंतर इफ एन एक्सटर्नल प्रेशर इज अप्लाइड. आता या ठिकाणी पाणी वर आलं होतं, पण आपण काय केलं, या ठिकाणी असा पिस्टन बसवलेला आणि पिस्टन काय करतोय, जे पाणी वर आलेलं होतं त्याला खाली प्रेस करतोय. आणि ते किती प्रेस करतोय, तर ओरिजिनल ज्या लेवलला होतं तितकंच तो वापस नेऊन ठेवून देतोय. ठीक आहे, तर या ठिकाणी पाणी आत आलेलं आपण वापस पाठवलं, म्हणजे जे काय ऑस्मोसिस झालं होतं ते आपण त्याला कॅन्सल केलेलं आहे. मग या ठिकाणी एक कन्सेप्ट आपल्याला मिळते ऑस्मोटिक प्रेशरची. काय ऑस्मोटिक प्रेशर, म्हणजे प्रेशर रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द ऑस्मोसिस. ठीक आहे, म्हणजे इतकं प्रेशर आपल्याला सतत अप्लाय करावं लागेल, कशासाठी, ऑस्मोसिस होऊ नये म्हणून. म्हणजे जर आपण हा पिस्टन काढून टाकला तर परत एक वेळेस काय होईल, पाणी आतमध्ये जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, प्रेशर रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द ऑस्मोसिस. सो दिस इज द फंक्शन ऑफ सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन. तर ऑस्मोटिक प्रेशर हे कशावर डिपेंड करतं, किती सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे जर खूप जास्त सोल्यूट आपण या ठिकाणी या थिसल फनेलमधल्या सोल्युशनमध्ये ॲड केलेलं असेल तर आपल्याला खूप जास्त प्रेशर एक्झर्ट करावं लागेल, असा अर्थ होतो याचा. त्यानंतर मोर द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर विल बी द प्रेशर. त्यानंतर न्यूमरिकली हे एक महत्त्वाचं आर्ग्युमेंट आहे
हायलाइट करून घ्यायला. न्यूमेरिकली ऑस्मोटिक प्रेशर इज इक्वल टू द ऑस्मोटिक पोटेन्शियल बट द साइन इज अपोजिट. लक्षात घ्या, ऑस्मोटिक प्रेशर आणि ऑस्मोटिक पोटेन्शियल दोन्ही खरं तर एकच गोष्टी आहेत, पण दोघांचं साइन अपोजिट आहे. यामध्ये ऑस्मोटिक प्रेशर ही पॉझिटिव्ह आहे, म्हणजे 0पेक्षा जास्त याची व्हॅल्यू असते, तर ऑस्मोटिक पोटेन्शियल म्हणजेच वॉटर पोटेन्शियल याची व्हॅल्यू मात्र नेहमी निगेटिव्ह असते सोल्युशनसाठी. त्यानंतर पुढचा भाग आहे प्लाझ्मोलायसिसचा. काय सांगितलेले प्लाझ्मोलायसिसमध्ये, इफ एक्सटर्नल सोल्युशन बॅलन्सेस ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सायटोप्लाझम इट इज कॉल्ड एज आयसोटोनिक. लक्षात घ्या, या ठिकाणी सेल दाखवलेली आणि सेलच्या आतमध्ये जे त्याचं सायटोप्लाझम आहे, मग त्याचं ऑस्मोटिक प्रेशर, ठीक आहे, सायटोप्लाझमचं आणि बाहेरचं एक्सटर्नल सोल्युशन, या दोघांचं जर ऑस्मोटिक प्रेशर इक्वल असेल, सेम असेल, तर अशा वेळेस आपण काय म्हणूया की सेलचं सायटोप्लाझम हे कसं आहे, आयसोटोनिक आहे बाहेरच्या एक्सटर्नल सोल्युशन सोबत. When a cell or tissue is placed in isotonic solution, there is no net flow. लक्षात घ्या, नो फ्लो असं नाही म्हटलेलं, फ्लो होतो पण तो जेवढा आत होतो तितकाच बाहेर सुद्धा होत असतो. त्यामुळे नेट फ्लो या ठिकाणी 0 झालेला आहे, किंवा जर आयसोटोनिक सोल्युशनमध्ये ठेवलं तर, ठीक आहे. त्यानंतर सच अ सेल इज आर सेड टू बी फ्लॅसिड. मग अशी सेल ज्या ठिकाणी सोल्युशनमध्ये ठेवल्यानंतर अजिबात त्याच्यामध्ये नेट फ्लो होत नाही, अशा सेलला आपण फ्लॅसिड सेल असं म्हणतो. त्यानंतर एक्सटर्नल सोल्युशन जर खूप जास्त डायल्यूट असेल, म्हणजे त्याचं वॉटर पोटेन्शियल सेलपेक्षा जास्त असेल, तर अशा वेळेस काय होईल, अशा त्या सोल्युशनला आपण म्हणणार हायपोटोनिक, ठीक आहे. आणि अशा वेळेस काय होईल, ज्या बाहेरच्या सोल्युशनमधनं पाणी आतमध्ये एंट्री घेईल आणि त्यामुळं ती सेल कशी होईल. आता या सेलच्या कंपॅरिझनमध्ये, बी सेलच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही सी सेलकडे जर पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी सेलमध्ये स्वेलिंग झालेली आहे. तुम्ही याच्या कॉर्नरला पाहू शकता, हे कॉर्नर या ठिकाणी असे आहे, तर या ठिकाणी असे हे फुगीर झालेले दिसू शकतात. सो हायपोटोनिक सोल्युशनमध्ये ठेवल्यामुळं सेलची काय होत असते, स्वेलिंग होत असते, ठीक आहे. त्यानंतर इफ एक्सटर्नल सोल्युशन इज मोर कॉन्सन्ट्रेटेड. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं की बाहेरचं सोल्युशन जास्त त्यामध्ये सोल्यूट पार्टिकल असतील, तर आपण त्याला काय म्हणणार, त्या बाहेरच्या सोल्युशनला म्हणणार आता की ते सोल्युशन कसं झालेलं आहे, हायपरटोनिक झालेलं आहे. when प्लांट सेल इज प्लेस इन हायपरटोनिक सोल्युशन, मग प्लांट सेलला जर हायपरटोनिक सोल्युशन मध्ये ठेवलं तर काय होईल, तर स्वाभाविक आहे की सेलच्या आतमधलं पाणी हे सेलच्या बाहेर जाईल, ठीक आहे. म्हणजे परत एकदा हाय टू लो वॉटर पोटेन्शियल ही मुवमेंट होणार आहे अक्रॉस द मेम्ब्रेन, ओके, टू द आउटसाइड. सो यामुळे काय होईल, सेलमध्ये आपल्याला श्रिंकेज पाहायला मिळेल, म्हणजे सेलचा जो काही व्हॉल्यूम आहे तो कमी होईल. तर या इव्हेंटला आपण काय नाव दिलेलं आहे, प्लाझ्मोलायसिस असं म्हटलेलं आहे. वॉटर इज फर्स्ट लॉस्ट फ्रॉम द सायटोप्लाझम अँड देन फ्रॉम द व्हॅक्यूल. याच्यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन राहतो विद्यार्थ्यांना, तर यामुळे त्याला समजून घ्या. पहिल्यांदा पाणी सेलमधलं जे बाहेर पडेल ते सायटोप्लाझममधलं, आणि नंतर व्हॅक्यूलमधलं पाणी बाहेर पडेल. पहिल्यांदा व्हॅक्यूलमधलं नाही, हे महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा सायटोप्लाझम आणि मग व्हॅक्यूल. प्लाझ्मोलायसिस होत असताना सेल मेम्ब्रेन आणि प्रोटोप्लास्ट हे प्लांट सेलमधले जे आहेत, सेल मेम्ब्रेन आणि प्रोटोप्लास्ट हे श्रिंक होतील, म्हणजे सेल वॉलला ते चिकटून राहणार नाही. अशा वेळेस आपण म्हणतो की या सेलचं प्लाझ्मोलायसिस झालेलं आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता प्लाझ्मोलाइज सेल कशा पद्धतीने दिसते, ठीक आहे. म्हणजे ही जी दिसते इथे, ही जी आहे आउटर जी लाइनिंग दिसते, ही काय झाली, त्याची सेल वॉल. पण आतमधला जो पिंक कलर आहे त्याने त्याची साथ संगत सोडून दिलेली. आणि या ठिकाणी जर पाहाल तुम्ही तर पिंक कलरचा जो आतमधला सबस्टन्स आहे तो चिकटून आहे सेल वॉलला. पण जेव्हा प्लाझ्मोलायसिस झालेलं असतं तेव्हा मात्र ते दूर गेलेलं दिसतं, एका कोपऱ्यामध्ये जाऊन पडलेलं दिसतं, आणि हा गॅप तयार झालेला आहे सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन यांच्यामध्ये. प्लाझ्मोलायसिस युजली रिव्हर्सिबल. प्लाझ्मोलायसिस ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, म्हणजे परत एकदा हायपोटोनिक सोल्युशनमध्ये ठेवलं तर परत एकदा पाणी आतमध्ये वापस येईल आणि परत एकदा टर्गर प्रेशर वाढेल. सो ॲज अ रिझल्ट सायटोप्लाझम बिल्ड्स अ प्रेशर अगेन्स्ट द वॉल, इट इज कॉल्ड एज टर्गर प्रेशर. मग सेलमध्ये आतमध्ये आलेलं जे पाणी आहे ते पाणी काय करेल, परत एकदा सेल वॉलवर प्रेशर क्रिएट करेल, आणि पाण्याने क्रिएट केलेल्या प्रेशरला आपण म्हणतो टर्गर प्रेशर. प्रेशर एक्झर्टेड बाय द प्रोटोप्लाझम टू एंट्री ऑफ वॉटर अगेन्स्ट द रिजिड वॉल इज कॉल्ड एज प्रेशर पोटेन्शियल, ठीक आहे. आता पाणी आतमध्ये आलेलं आहे आणि रिजिड वॉलवर प्रेशर पडत आहे, तर या ठिकाणी हे जे काही एक्स्ट्रा प्रेशर आलेलं आहे त्या प्रेशरमुळे जे काही वॉटर पोटेन्शियल वाढतं आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे प्रेशर पोटेन्शियल. सेल डज नॉट रप्चर ड्यू टू रिजिडिटी ऑफ द सेल वॉल. मग सेल एखादी टर्गर प्रेशरमुळे नॉर्मली प्लांट सेल बस्ट होत नाहीत लवकर, कारण त्यांची सेल वॉल जी आहे ती रिजिड आहे, कणखर आहे. टर्गर प्रेशर कॉजेस एनलार्जमेंट अँड एक्सटेन्शन ग्रोथ ऑफ द सेल. आणि प्लांट सेलमध्ये जी ग्रोथ होत असते त्याचा व्हॉल्यूम वाढत असतो किंवा इलॉंगेशन होत असतं, तर त्यामध्ये महत्त्वाचा रोल कुणाचा आहे, टर्गर प्रेशरचा. कारण सेल वॉलला दूर लोटण्यामध्ये, पुश करण्यामध्ये टर्गर प्रेशर पहिला रोल प्ले करत असते. या ठिकाणी इंटरसेप्शन नावाच्या प्रोसेसबद्दल मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं. डिपॉझिशन ऑफ न्यू सेल्युलोज टू ओल्ड सेल्युलोज इन द सेल वॉल कॉल्ड एज इंटरसेप्शन. त्यानंतर दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत या ठिकाणी इनहिबिशनचा. काय प्रकार आहे, हे सुद्धा डिफ्युजनचाच एक प्रकार आहे. यामध्ये
सॉलिड्स जे की कोलॉइडल स्टेटमध्ये असतात ते काय करत असतात, ॲब्झॉर्प्शन करत असतात. बेसिकली हे ॲब्झॉर्प्शन नसून हे काय आहे, ॲडसॉर्प्शन आहे. म्हणजे सरफेसवर होणारं ॲब्झॉर्प्शन, त्याला आपण ॲडसॉर्प्शन असं म्हणतो. या ठिकाणी सीड्स किंवा ड्राय वूड अशा प्रकारचं ॲडसॉर्प्शन करत असतात. ठीक आहे. मग प्रेशर ड्यू टू द स्वेलिंग ऑफ वूड कॅन स्प्लिट द रॉक्स आपण पाहिलेलं आहे. सिव्हिलायझेशनच्या अगोदर किंवा सिव्हिलायझेशनच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ह्युमन बिईंगने अशा प्रकारे जे काही वूड आहेत, लाकूड आहेत, त्याच्यामध्ये होणारं स्वेलिंग याचा उपयोग करून मोठमोठे रॉक, मोठमोठे खडक हे सुद्धा फोडलेले होते. त्यांना फोडण्यासाठी याचा उपयोग केलेला होता. त्यानंतर सीडलिंग्स इमर्ज आउट ऑफ द सॉइल ड्यू टू दिस इम्बिबिशन प्रेशर. तर या ठिकाणी या डायग्राम, या दुसऱ्या फोटोग्राफमध्ये तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी या सीडचं जर्मिनेशन होऊन हा जो प्ल्युम्युल बाहेर पडतोय किंवा रॅडिकल बाहेर पडतोय, तर तो कशामुळे बाहेर पडतोय, इम्बिबिशन प्रेशरमुळे. अदरवाईज इमॅजिन करा, हे जे काही सॉइल क्रस्ट आहे ती भरपूर हार्ड आहे, तरी पण या सॉइलच्या पूर्ण विरोधाला न जुमानता सुद्धा प्ल्युम्युल बाहेर येऊ शकतो. का? कारण त्या ठिकाणी भरपूर असं इम्बिबिशन प्रेशर डेव्हलप झालेलं आहे. तर इम्बिबिशन होण्यासाठी काय आवश्यक असतं, एक कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आवश्यक आहे, दुसरं वॉटर पोटेन्शियलचा ग्रेडियंट आवश्यक आहे, कुणामध्ये जो ॲब्झॉर्ब करणार आहे तो आणि ज्याचा ॲब्झॉर्प्शन होणार आहे तो. तर या ठिकाणी ॲब्झॉर्प्शन शब्दाच्या ऐवजी ॲडसॉर्प्शन शब्द जास्त बरोबर आहे. ॲफिनिटी बिटवीन ॲब्झॉर्बंट अँड लिक्विड. आणि दुसरं एक महत्त्वाचं, इम्बिबिशन होण्यासाठी जी ॲफिनिटी किंवा आकर्षण आहे कुणामधलं, ॲब्झॉर्बंट आणि लिक्विड या दोघांमधलं, हे नेहमीच जास्त असावं लागेल सर्वसामान्य ॲब्झॉर्प्शनपेक्षा. त्यानंतर